नमस्कार. आज माझ्या पाठीमागे जी तुम्हाला दिसते ती एक परसबाग आहे. झेडपीच्या शाळेनं तयार केलेली ही परसबाग फार सुंदर आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामध्ये जर सुसंवाद असेल तर आपण वेगळं काहीतरी करू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे. सातारा जिल्ह्यातल्या सातारा तालुक्यातल्या लिंबाचीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेनं शिक्षकांच्या, पालकांच्या मदतीनं आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं फार सुंदर अशी परसबाग फुलवलेली आहे. तीच आम्ही तुम्हाला आज दाखवणार. ही आहे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी, तालुका जिल्हा सातारा. ही शाळा आपल्या परसबागेमुळं आज खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेली आहे. छोटीशी दिसणारी ही शाळा खऱ्या अर्थानं एक नाविन्यपूर्ण ठरलेली आहे. आज आपण त्यांच्याच एका परसबागेच्या उपक्रमाला भेट देणार आहोत. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यात जर सुसंवाद असेल तर निश्चितपणे आपण यश मिळवू शकतो, हेच दाखवून दिलेलं आहे या लिंबाचीवाडीच्या शाळेनं. त्यांनी जी फुलवलेली जी परसबाग आहे ती फार सुंदर आहे. विद्यार्थी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्रमदान करताना आपल्याला दिसतात. शिक्षक, पालक हेही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं, मदतीनं ही परसबाग फुलवण्यास खऱ्या अर्थानं हातभार लावतात आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या शेतीविषयी आवड निर्माण झालेली आहे. या शेतीतून मिळणारे जे फळं असतील, भाजीपाला असेल, ही शालेय पोषण आहारामध्ये वापरण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा पोषण आहारही उपलब्ध झालेला आहे आणि विद्यार्थीही कष्ट करत असल्यामुळं, या ठिकाणी परिश्रम करत असल्यामुळं विद्यार्थ्यांनाही आपल्या शेतीस केलेल्याचा आनंद होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक पृथ्वीराज निकम आणि शिक्षक जयवंत जाधव हे आपल्या परसबागेविषयी भरभरून बोलतात. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय यास्मी नागराजन मॅडम यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शालेय परसबाग हा उपक्रम 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून राबवण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी या शाळेने शालेय सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षण अधिकारी सन्माननीय मुजावर मॅडम यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून, त्याचबरोबर सातारा तालुक्याचे सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि अंगापूर विटाचे विस्तार अधिकारी सन्माननीय राजेंद्र शिंदे साहेब, त्याचबरोबर हत्यापूर केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय किस्मत बागल साहेब यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून ही परसबाग फुलवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. या गावचे सुपुत्र राजकुमार जाधव यांनी लोकसहभागातून 5 गुंठे क्षेत्र या परसबागेसाठी शाळेला 1 वर्षासाठी देण्यात आलेलं आहे. यामध्ये या गावचे सुपुत्र मयूर कनसे, अरविंद कनसे, राजेंद्र कनसे यांचा मोलाचा सहभाग आहे. शालेय सेंद्रिय परसबाग या उपक्रमाचा फायदा असा आहे की पोषण शक्ती योजनेअंतर्गत जो शाळेमध्ये जो पोषण आहार शिजवला जातो त्यामध्ये या परसबागेतील सेंद्रिय पोषण आहार, सेंद्रिय भाजीपाला, यामध्ये कोबी असेल, फ्लावर असेल, वांगी असतील, टोमॅटो असतील, तर हे विद्यार्थ्यांना रोजच्या आहारामध्ये दिलं जातं. त्यामुळं विद्यार्थ्यांचं पोषण चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. त्यामुळे एक पोषण आणि सकस आहार विद्यार्थ्यांना खायला मिळतो. एक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, कुठली भाजी आहे, कुठली औषधी वनस्पती आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही समजेल की आपण शेतीकडे का वळलं पाहिजे किंवा शेती का केली पाहिजे. शालेय सहभागातून, पालकांच्या सहकार्यातून ही जी परसबाग उभी राहिलेली आहे, ही परसबागेची यावेळेला रचना करताना सर्वप्रथम या बेडची जी निर्मिती आहे ती पूर्व पश्चिम अशा प्रकारे करण्यात आलेली आहे, जेणेकरून प्रकाशाचं एक समान असं वितरीकरण होईल आणि त्यामुळं प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ती व्यवस्थितरित्या पार पडेल, हा त्यामागचा उद्देश आहे. इथं ज्या आपण सुविधा सिंचनाच्या ज्या उपलब्ध केलेल्या आहेत, ते ठिबक सिंचन आहे, त्यानंतर मायक्रो स्प्रिंकलर आहे, ड्रेन पाईपचा वापर केलेला आहे, अशा अत्याधुनिक सुविधा सिंचनाच्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर मल्चिंग पेपरच्या मदतीनं तणाचा बंदोबस्त व्हावा किंवा तणाचं नियंत्रण व्हावं, हा देखील या ठिकाणी मल्चिंग पेपर वापरण्याचा उद्देश आहे. इकडे जे नॅचरल मल्चिंग आहे
नॅचरल मल्चिंग म्हणजे नैसर्गिक आच्छादन, बुसकाट, भाताचे कांड वगैरे अशा प्रकारचं जे नैसर्गिक आच्छादन केल्यामुळे तण कमीत कमी येणार आहे. त्यामुळे भांगलणीचा इतर खर्च देखील वाचणार आहे, कमी होणार आहे. ही देखील याच्यातून आपल्याला आत्तापासूनच या मुलांमध्ये ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवायच्या आहेत. टोमॅटो पहिला लॉट, त्यानंतरचा हा दुसरा लॉट, म्हणजे स्टेप बाय स्टेप भाज्यांची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर इकडे मेथी, चाकवत, तिकडे पालक, लाल माठ, आळू अशा पालेभाज्या, कंदवर्गीय गाजर, मुळा, बीट, कांदा, लसूण, वेलवर्गीय काकडी, त्याचबरोबर दोडका, कारले अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या, कंदवर्गीय, फळवर्गीय पालेभाज्या या देखील आपल्या परसबागेत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे ज्या सेंद्रिय परसबाग जे आपण म्हणतोय, सेंद्रिय परसबाग म्हणण्यामागचा उद्देश काय, तर आपण इथं वापरली जी खतं आहेत ती पूर्णतः सेंद्रिय आहेत. जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, त्याचबरोबर गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, या सगळ्याची निर्मिती आपण या परसबागेतच मुलांच्या त्याचबरोबर पालकांच्या सहकार्याने केलेली आहे. ते जीवामृत असेल किंवा दशपर्णी अर्क स्वतः मुलांनी बनवलेलं आहे. त्यासाठी इथल्या गावातील प्रगतशील शेतकऱ्यांची मदत आम्ही घेतलेली आहे आणि त्याची निर्मिती करून त्याची आळवणी फवारणी आम्ही या ठिकाणी या परसबागेमध्ये करत असतो. गांडूळ खताचा देखील वापर करत असतो. कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक, बुरशीनाशक सेंद्रिय पद्धतीचं असल्यामुळं रासायनिकचा अजिबात वापर केलेला नाही. जीवामृत, दशपर्णी अर्क या सर्व बाबी मुलांनी स्वतः या ठिकाणी प्रॅक्टिकली केलेल्या आहेत. जीवामृतची माहिती आमची विद्यार्थी देखील या ठिकाणी सांगू शकतात. सांगा बाळांनो, जीवामृत तुम्ही कशा प्रकारे तयार केलं? जीवामृत हे खत आहे. जीवामृत हे म्हणजे सूक्ष्म जीवांचे वर्जन. जीवामृत हे कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून देखील उपयोगी पडते. जीवामृत 200 लिटर पाणी, 10 किलो देशी गाईचे शेण, 5 किलो देशी गाईचे गोमूत्र, 1 किलो सेंद्रिय गूळ आणि 1 किलो बेसन पीठ. दशपर्णी अर्क म्हणजे कीटकनाशक व बुरशीनाशक. दशपर्णी अर्क म्हणजे 10 पानांचा रस. ते 10 झाडांचे पाले म्हणजे रुई, पपई, जांभूळ, घाणेरी, लाल माठ